रामकृष्ण हरी. विठोबा आणि ग्रीन हार्वेस्ट सहप्रस्तुत विठू माऊली पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी या कार्यक्रमामध्ये मी जानवी सावंत आपलं स्वागत करते. तान्ह्या बाळाच्या हसऱ्या डोळ्यात तो नाचे रंगुनी संतांच्या मेळ्यात तुझ्या माझ्यात भेटेल साऱ्यात शोध नाही कुठे ह्या पसाऱ्यात तो पांडुरंग जळीस्थळी काष्टी पाषाणी ज्याचं अस्तित्व आहे तो सर्वांचा सखा त्याला भेटण्याची आस आता लागून राहिली आहे. टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष सुरू असतानाच माऊलींचा आणि स्वारांचा असे दोन्ही अश्व एकामागून एक दौडले आणि माऊली माऊली नामाचा जयघोष सुरू झाला. अशा भक्तिपूर्ण वातावरणात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण चांदोबाचा लिंब येथे परंपरागत पद्धतीनं मोठ्या उत्साहात पार पडलं. त्यानंतर सायंकाळीचा सोहळा तरडगाव मुक्कामी विसावणार आहे. तुझा पाहुनी सोहळा माझा रंगला अभंग गेला शिणवटा सारा मेघ झाले पांडुरंग नाम तुकोबाचे घेता डोले पताका डौलात अश्व धावता अंगणी नाचे विठू काळ जात देहभान विसरवणारा सावळ्या विठूच्या चरणी लीन करणारा शीण घालवणारा चैतन्याचा झरा म्हणजे रिंगण सोहळा. टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानबा तुकारामाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात वायुवेगाने धावणारे अश्व अशा नयनरम्य वातावरणामध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अश्वाचं पहिलं गोल रिंगण बेलवाडी इथे उत्साहात पार पडलं. याची देही याची डोळा असा हा नयनरम्य रिंगण सोहळा वैष्णवांसह भाविकांनीही अनुभवला. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी वस्त्र गंगातीरी धूत असे. संत एकनाथ महाराजांच्या वाड्यात श्रीखंड्याच्या रूपात साक्षात पांडुरंगाने पाण्याने रांजण धरले. त्या श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखी दिंडीचं धाराशिव जिल्ह्यात आगमन होताच भूम तालुक्यामधील तिंत्रस गावामध्ये गावकऱ्यांकडून टाळ मृदुंगाच्या गजरात विठुनामाच्या जयघोषात या पालखीचं स्वागत करण्यात आलं. पैठण पासून सुरू झालेला श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा प्रवास अहिल्यानगर जिल्ह्यामधून धाराशिव जिल्ह्यामधून पंढरपूरकडे असा असतो. विठ्ठलाच्या जयघोषात वारकरी पायी वारी करतायत. त्यासोबतच TV9 मराठीची LED व्हॅन आणि निवेदक अभिनेता किरण भालेराव वारीमध्ये सहभागी झालेत. वारीची प्रत्येक बातमी पोहोचवण्याचं काम आम्ही करतच आहोत. वारकऱ्यांचे अभंग वेगवेगळ्या कला TV9 मराठीची LED व्हॅन दाखवण्याचं काम करते. या वारकऱ्यांना आकर्षक बक्षीसही दिली जातात. हे वारकरी बांधव आपली कला सादर करताना आपले निवेदक अभिनेता किरण भालेराव यांच्यासोबत अधिकाधिक खुलताना दिसतात आणि TV9 मराठीच्या या मंचावर किरण यांच्यासोबत टाळ मृदुंगासह तल्लीन होऊन नाचताना पाहायला मिळतात. एकमेव चॅनल TV9 मराठी आता आपल्याला डिश टीव्हीवर सुद्धा उपलब्ध आहे. क्रमांक 68 नंबरच्या चॅनलला अगदी मोफत. जाऊ काशी रंगावना जाऊ काशी रंगावना मुरली वाजवी तो काना वाजवी काना मुरली वाजवी तो काना वाजवी काना पहिला तिरी हरी हा वाजवी मुरली पहिला तिरी हरी हा वाजवी मुरली नदी भरली भरली यमुना नदी भरली भरली यमुना घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा या माझ्या भजनात
पांडुरंगा यमाच्या बदनात माझ्या विण्याला 2 तारा, माझ्या विण्याला 2 तारा, राम आणि लक्ष्मण माझ्या विण्याला 2 तारा, माझ्या विण्याला 2 तारा, राम आणि लक्ष्मण. ज्ञानेश्वर माऊलीची दिंडी जात होती. दिंडी जाता जाता ज्ञानेश्वर माऊलीने काय म्हटलं, का रे रडा लागलाय. मुलगा झाला तेव्हापासून घोडा उकरी करता ज्ञानेश्वर माऊली सोहळ्याला येतो. विठोबा आणि ग्रीन हार्वेस्ट सहप्रस्तुत विठू माऊली को पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी या कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. सर्व सुखाची सुखराशी याचा प्रत्यय वारीमध्ये प्रत्येक क्षणोक्षणी येत असतो. पंढरपूरची वाट चालताना वारकरी भजनामध्ये दंग होऊन देहभान विसरून आनंदाने नाचत वारीची वाट चालतायत. हा विलक्षण सोहळा आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर वारकऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करतोय. खास TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी वारकऱ्यांनी गवळण सादर केली आहे. जनार्दनी वाजिला वेणू, ऐकता मन झाले कल्याण. वेणू वाजविला कुणी बाई वेणू ग, आधारी धरून बाई वेणू ग, नेनू वाजविला कुणी बाई नेनू ग. होईन भिकारी पंढरीचा वार करी, हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम. हेची माझी उपासना लागे संतांच्या चरणा, तुका म्हणे देवा करीन ते भोळी सेवा. वारीच्या वाटेवरती चालताना प्रत्येक जण आपापल्या परीने वारकऱ्यांची सेवा करत असतो. हेच या परंपरेचं खरं सौंदर्य आहे. प्रत्येकाच्या भक्तीचा रंग हा वेगळा असतो. असंच वारीच्या वाटेवरती वारकऱ्यांची पावलं काढलेल्या रांगोळीवरती पडावीत ही भावना मनात ठेवत हर्षाली काळे स्वतःच्या कलेचा वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपयोग करतायत. अजिम्या देखिली पंढरी, नाचताती वारकरी. खुणावती विठ्ठल भेटविती गोपाळ. धुळे जिल्ह्यामधून अनेक वारकरी हे पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात. शिंदखेडा तालुक्यामधून देखील बालाजी संस्थानाची दिंडी निघाली असून हजारो भाविक टाळ मृदुंगाच्या तालावरती नाचत गात पंढरपूरला मार्गस्थ झालेत. त्यांचं स्वागत धुळ्यामधील जुन्या जुळे भागामध्ये वारकरी मंडळाच्या वतीनं करण्यात आलं. देही देखिली पंढरी, विठू अविनाश विठेवरी. रुक्मिणी अंगना आत्मा पुंडलिक जाणा. वारीचा हा विलक्षण अनुभव आम्ही आपल्याला दररोज देणार आहोत, अगदी आषाढी एकादशी पर्यंत. तुर्तास विसावा घेतोय. नमस्कार. रामकृष्ण हरी.